महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये आवर्जून बनवला जाणारा एक पदार्थ म्हणजे थालीपीठ. आता काळानुसार थालीपीठाचे भरपूर प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. शक्यतो थालीपीठ म्हणलं की आपल्याला भाजणीचे थालीपीठ आठवतं, पण प्रत्येक वेळी थालीपीठाची भाजणी घरात उपलब्ध असेलच असं नाही. म्हणून घरातली पिठं वापरून आज आपण मस्त खुसखुशीत थालीपीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. नमस्कार, मराठी अन्नपूर्णा डिलाईट्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. थालीपीठ बनवताना यामध्ये ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ जास्त प्रमाणात वापरलं जातं, तर आज आपण ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ बघणार आहोत. त्यासाठी इथं मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. अर्धी वाटी आपल्याला यामध्ये गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन घ्यायचं आहे. एवढ्या पिठांसाठी इथं मी 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडासा लसूण, अर्धा टेबलस्पून जिरे आणि पाव टेबलस्पून ओवा घेतलेला आहे. यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि पाणी न टाकता आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता हे तयार केलेलं हिरव्या मिरचीचं वाटण कोरड्या पिठांमध्ये टाकून घेऊया. इथं मी लाल तिखट वापरणार नाही, त्यामुळं सुरुवातीला हिरव्या मिरचीचं प्रमाण मी जास्त ठेवलं होतं. तुम्ही लाल तिखट वापरणार असाल तर हिरव्या मिरचीचं प्रमाण कमी करायचं आहे. यामध्ये अर्धा टेबलस्पून हळद आणि 1 टेबलस्पून धना पावडर टाकलेली आहे. ज्या वाटीनं पिठं मोजून घेतली होती त्याच वाटीनं 1 वाटी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. थालीपीठासाठीचा कांदा बारीक चिरायचा आहे, म्हणजे थालीपीठ व्यवस्थित थापता येतं. आणि त्याच वाटीने 1 वाटी कोथिंबीर घेतलेली आहे. त्यानंतर 2 ते 2.5 टेबलस्पून तीळ घेतलेले आहेत. तिळाचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. शेवटी चवीपुरतं मीठ टाकून घेऊ. तुम्ही यामध्ये गरम मसालासुद्धा वापरू शकता, पण लाल तिखट किंवा गरम मसाला न वापरता फक्त हिरव्या मिरचीचं वाटण वापरून जरी हे थालीपीठ केले तरी चवीला खूप छान लागतात. थोडं थोडं पाणी टाकून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. शेवटी यामध्ये थोडंसं तेल टाकून पुन्हा आपल्याला पीठ मऊ करून घ्यायचं आहे. भाकरीला भिजवतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ इथं मी भिजवलेलं आहे. आता यावरती झाकण ठेवूया आणि कमीत कमी 15 ते 20 मिनिटांसाठी पीठ आपल्याला भिजू द्यायचं आहे. थालीपीठ थापण्यासाठी आपल्याला एक कॉटनचा कपडा हलकासा ओला करून घ्यायचा आहे. यावरती पुन्हा थोडंसं पाणी शिंपडून घेऊया. आता पिठाचा एक गोळा घेऊया आणि पाण्यामध्ये हात बुडवून आतून बाहेर ढकलत हलक्या हाताने आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे. अधेमध्ये पाण्याने हात ओला करून घ्यायचा आहे, म्हणजे थापताना कणिक हाताला चिकटणार नाही आणि थालीपीठ व्यवस्थित थापता येईल. थालीपीठ थापून झाल्यानंतर कडासुद्धा आपल्याला व्यवस्थित दाबून घ्यायच्या आहेत. आता यावरती पुन्हा थोडेसे तीळ टाकून घेऊया आणि पाण्यामध्ये हात बुडवून हलक्या हाताने थापून घेऊया, म्हणजे तीळ कणकेला व्यवस्थित चिकटले जातील. त्यानंतर अशा पद्धतीने थालीपीठावर छिद्रे पाडून घ्यायचे आहेत आणि यामध्ये 1-2 थेंब आपल्याला पाणी टाकायचं आहे. यामुळे थालीपीठ तव्यावर टाकल्यानंतर कापडापासून पटकन बाजूला होतं. पॅनवर थोडंसं तेल टाकून घेऊया. पॅन चांगला गरम झाला की यावरती थालीपीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर अर्ध्या मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे. आता झाकण काढून घेऊया आणि छिद्र्यांमध्ये थोडं थोडं तेल टाकायचं आहे. आता यानंतर एक बाजू भाजल्यानंतर थालीपीठ पलटून घेऊया आणि अशाच पद्धतीने अधेमध्ये पलटवत थालीपीठ दोन्ही बाजूंनी छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. संपूर्ण थालीपीठ लो टू मीडियम फ्लेमवर भाजल्यानंतर शेवटी थोड्या वेळ गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवर थालीपीठ भाजून घेतलं की थालीपीठ छान खरपूस होतं. 2-3 थालीपीठ थापून झाल्यानंतर कापड पुन्हा आपल्याला पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे, नाहीतर थालीपीठ कापडाला चिकटतात. त्याचबरोबर थालीपीठ थापल्यानंतर ते जास्त वेळ कापडावर तसंच राहिलं तरीसुद्धा ते कापडाला चिकटतं. यासाठी पॅनवरचं थालीपीठ अर्धवट भाजलं की नंतर आपल्याला थालीपीठ थापायला घ्यायचं आहे. तर या पद्धतीने थालीपीठ एकदा नक्की ट्राय करा. मस्त खुसखुशीत गरमागरम थालीपीठ दह्यासोबत, सॉससोबत किंवा चटपटीत लोणच्यासोबत एन्जॉय करा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एखाद्या खमंग रेसिपीसोबत. तोपर्यंत मराठी अन्नपूर्णा डिलाईट्ससोबत अशाच नवनवीन रेसिपीज बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.